तर मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होते। मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट आली आहे। पुढील 4 दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधल्या तापमानामध्ये सातत्याने वाढ होते, त्यामुळे मुंबईकर सध्या संपूर्ण उष्णतेचा आणि गरमीचा अनुभव जो आहे तो घेताना पाहायला मिळतोय। पश्चिम किनारपट्टीवरील संपूर्णच भागामध्ये ही संपूर्ण उष्णतेची लाट जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून उसळलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईमधल्या गेल्या 2 दिवसांमधील कमाल तापमानामध्ये वाढ झालेली असल्याचं पाहायला मिळतंय आणि उष्ण आणि दमट ही स्थिती जी आहे ती पुढील काही दिवस अशीच तापमानामध्ये राहणार असं हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पुढचे काही दिवस हेच असंच उष्णतेचं वातावरण जे आहे ते मुंबईवरती कायम असणार असं हवामान विभागाकडून अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।